गजर माऊलीचा गजर माऊलीचा। हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, चकपादाने कथेचा विस्तार, चकपादाने कथेचा विस्तार, चकपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू, मस्तकही पायावरी या बार करी संताच्या। हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते ती भक्ती सांगणारा अभंग विढाला। पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, प्रभू श्रीराम श्री राधाकृष्ण व श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती व मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण त्यानिमित्तानं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 27वे आणि त्यातली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली। सर्वांचे धन्यवाद मानतो। त्याचबरोबर शौचनी नाही ना कोणाचं, समस्त ग्रामस्थ सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे। त्याचबरोबर ज्यांची गायनासाठी गोड पवित्र उपस्थिती त्या आदरणीय हरिभक्ती पारायण आळंदी आणि पंढरपूर भागाचं भूषण, अगदी ज्यांचा आवाज गोड आहे, ज्यांच्या आवाजामध्ये अगदी सहजता आणि सुलभता आहे, ते आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती पारायण आमचे धन्यकुमारजी महाराज मोरकुटे असतील। एकदा बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट आपल्या भागाचं भूषण आपल्या भागाचं वैभव आदरणीय हरिभक्ती पारायण चिंतामणजी महाराज सानप, एकदा महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट उंच आवाजाचे धनी आदरणीय हरिभक्ती पारायण श्री शरदजी महाराज दिघे, एकदा दादांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर मृदंगाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, मृदंग सम्राट मृदंग वैभव आणि ज्यांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे, आदरणीय हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट मृदंग वैभव आमचे दिनेशजी महाराज मोजाड, एकदा दिनेश महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर दिनेश महाराज धन्यकुमार महाराज गायकांची क्रेज बघितली, पखवाज्यांची बघितली, कीर्तनकारांची बघितली, पण विनेकऱ्यांना क्रेज निर्माण करून देणारा एकटाच महाराज गड्या आदरणीय आमचे किरणजी महाराज सानप असतील। लई विनेकरी बघितली, पण विनेकऱ्यांचं सुद्धा एकदम वजनात काम ज्यांनी सुरू केलंय, अगदी महिना 2-4 महिने ज्यांचं विण्यात बुक आहेत आदरणीय आमचे किरणजी महाराज सानप असतील। त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्था आमचे गोड वारकरी विद्यार्थी असतील, सर्वांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे श्रीराम साऊंड सिस्टम नांदूर, मला वाटतं आधी योग आलता आपला पलीकडे, त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळी द्या। त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटीसाठी जरा एकदा जोरदार टाळी द्या।
कारण की एवढं चांगलं थाटात नियोजन मी पहिल्यांदा बघतोय जरा अगदी गोड लय मोठ्या मोठ्या वैभवात बघितलं पण छोट्या गावात सुद्धा एवढी माणसं दर्दी असल्यानंतर असा कार्यक्रम करता येतो हे तुम्ही करून दावलं एकदा जरा जोरदार आपल्या गावासाठी टाळी द्या ज्यांची गोड कीर्तनाला उपस्थित आहे आदरणीय माझे जिवलग मित्र आमचे शिवादादा असतील प्रतीकदादा असतील गावातील परिसरातील सर्व माझ्यावरती प्रेम करणारे आमची नितांत मंडळी असतील आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहील त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही सगळेजण दोन्हीही चोपदार असतील सर्वांना धन्यवाद देतो ना आम्ही पुढं ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे गजर नामाचा यूट्यूब चॅनल हां एकदा त्यांच्या सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाळी द्या कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराय देवाला आवडणारी भक्ती सांगतायत तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायाला म्हणावं लागतं ह्याची थोर भक्ती आवडते देवा याचं कारण वेगळं आहे कारण जी भक्तीतून अनुभूती संतांना आली ती अजून मला वाटतं कोणाला आलेली नसावी जी भक्तीतून अनुभूती तुकोबरायांना आली जी भक्तीतून अनुभूती ज्ञानोबरायांना आली जी भक्तीतून अनुभूती भगवान बाबांना आली जी भक्तीतून अनुभूती वामन भाऊंना आली जी भक्तीतून अनुभूती बाळूमामाला आली जी भक्तीतून अनुभूती नामदेवरायाला आली की नामदेवरायाच्या हातानं देवानं दूध प्यावं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी एवढा मोठा अधिकार भक्तीतून नामदेवरायांनी प्राप्त केला धन्यकुमार महाराज माफी मागून बोलतो आपल्या हातानं आपली बायकून नवरा पिल का नाही सांगता येत नाही बरोबर आहे ना जिथं देव पेत असेल भक्ती काय टोकाची असेल एवढंच नाही नाथ बाबांना जी भक्तीतून अनुभूती आली 12 वर्षे मिळून 36 वर्षे देवानं काम केलं अजून आपल्या दारात आला नाही म्हणजे जी भक्तीतून संतांना अनुभूती आली बसलेली ती अनुभूती अजून तरी आपल्यापैकी कुणाला आलेली नसावी आणि म्हणून जी भक्ती आपण करतोय आणि जी भक्ती संतांनी केली त्यात फरक आहे कारण आपल्या भक्तीतून आपल्याला अनुभूती आली नाही संतांच्या भक्तीतून संतांना काय आलेली अनुभूती आली मग महाराज नेमकं देवाला आवडतं काय संकल्पावी माया संसाराची ह्याची थोर भक्ती आवडते काय आवडतंय जेवढं तुम्ही संसार प्रेम संसारावरचं कमी करा असं म्हणायचं नाही पण जेवढं संसारावरती करताय ना तेवढं त्या परमात्म्यावरती करा हेची थोर भक्ती आवडते देवा आणि अजून काय करावं देव ठेवील तसं राहायला शिका ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्तामध्ये मात्र समाधान धारण करा आणि मग जरी नाही समाधान केलं नाही मला हेच मिळालं नाही मला तेच मिळालं नाही करत बसाल तर मग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे आणि जे आताच्या काळात आपण भोगतो ना ते आताच नाही प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे तो भोगूनच सारावा लागणार आहे ठेविल्यानंतर तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान आणि शेवटी तुकोबराय म्हणतात आपलं घर आपला प्रपंच हा आपला छोटासा संसार आहे पण हे जगत हा देवाचा संसार आहे मग एक काम करा आपला छोटासा संसार त्या देवाच्या संसारामध्ये विलीन करा त्याच्यावरती आपल्या संसाराचा भार घाला तेरा तुझको अर्पण म्हणा एकदा का त्याच्यावरती भार घातला की तो कडला न्यायला समर्थ आहे तू का म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवापायी ठेविल्यानंतर तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला यायला उशीर झालाय त्यामुळं अगदी काही मिनिटाचं विषयांतर न करता डायरेक्ट अभंगाकडे जातोय अभंगाची मेन भूमिका सांगतोय त्याच्या अगोदर मला एक जरा महत्त्वाचा मुद्दा मांडायचा ऐकून जा दिनेश महाराज 19व्या शतकामध्ये संत तुकाराम नावाचा चित्रपट आला होता संत तुकाराम नावाचा लक्ष नाही का बरं का चिंतामण महाराज 19व्या शतकामध्ये संत तुकाराम नावाचा चित्रपट आला होता बरं तो चित्रपट इतका गाजला आताचा सैराट गाजला पोरं गायडा झाली तो भाग सोडून द्या पण आताचा छावा जेवढा गाजला का तेवढा तो गाजला इतका गाजला की भारतातला पहिला चित्रपट आहे महाराष्ट्रातला पहिला चित्रपट आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाहेर सुद्धा दाखवला गेला चित्रपटाचं नाव विसरू नका संत तुकाराम नावाचा चित्रपट आहे आणि त्या संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये तुकोबरायाची भूमिका केली विष्णुपंत पागणीसकरांना गोड आहे का संत तुकोबरायांची भूमिका केली विष्णुपंत पागणीसकरांना बरं दादा राहणं तुकोबरायासारखं दिसणं तुकोबरायासारखं चालणं तुकोबरायासारखं अगदी तुकोबराया साक्षात समोर आहेत की काय असं दिसायचं एकदम दिखतो तुकोबराया
आणि तो चित्रपट गाजल्यानंतर त्या चित्रपटाच्या भूमिकेचं मानधन आहे ना, तुकोबार यांच्या भूमिकेचं मानधन घेऊन ते दिग्दर्शक त्या विष्णुपंत पागणेकरांकडे गेले. म्हणजे जसं आता आपण कीर्तन केल्यानंतर मानधन मिळते तसं ते मानधन घेऊन विष्णुपंत पागणेकरांकडे गेले. विष्णुपंत पागणेकरांसमोर उभा आहे. विष्णुपंत, हे तुमच्या भूमिकेचं मानधन आहे. नकोय मला. अहो मला माहिती चित्रपट चाललाय, जर 1 लाख ठरले असतील तर मी आधी 2 लाख भरलेत. अहो नकोय मला. आता ऐका ना, 3 लाख देतो ना. अहो नकोय. अहो 4 लाख देतो. नकोय ना. अहो आता 5 लाख देतो ना. याच्या पलीकडे जर देईल तर त्यातून मला बी काहीतरी सगळ्याचे दिने देऊन राहायला पाहिजेत ना. त्यावेळेस विष्णुपंत पागणेकर किती गोड उत्तर देतात. माझं कीर्तन सफल करणारे ना, आपलं जीवन सफल करणारे. लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस विष्णुपंत पागणेकर म्हणतायत, दिग्दर्शक साहेब मी तुम्हाला विचारलं या पाकिटात किती मानधन आहे. मी खोलून बघितलंय. मी तुम्ही पाकिटात मानधन किती सांगायच्या अगोदर मी तुम्हाला काय म्हणलंय, मला नको आहे. याचा अर्थ मी पाकिटात किती पैसे बनत हे बघितले नाही. मग पाकिट का नको म्हणताय, मानधन का नको म्हणताय. किरण दादा त्यावेळेस विष्णुपंत पागणेकर किती गोड उत्तर देत आहेत बघा. विष्णुपंत पागणेकर त्यावेळेस म्हणतात, ऐका ना, तुम्ही या भूमिकेच्या बदल्यात मला 1 कोटी रुपये दिले तर एक दिवस धन्यकुमार महाराज ते संपणार आहेत. एक दिवस ते माझ्याकडून काय होणार आहेत, खर्च होणार आहेत, माझ्याकडून संपले जाणार आहेत. पण ऐका ना, जे तुकोबरायाच्या भूमिकेनं मला दिलंय ना, ते मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या जगात अजरामर राहणार आहे. तोपर्यंत या जगात अजरामर राहणार. टाळी वाजवली म्हणून सांगतो काय केलं तुकोबरायाच्या भूमिकेनं विष्णुपंत पागणेकरांच्या जीवनात. दिनेश महाराज ज्यावेळेस तुकोबरायांचा पोशाख चढवला का, तिथपासून आयुष्यभर तुकोबरायाचा पोशाख काढला नाही. अगदी तुकोबरायासारखं जगलं. परत भूमिका केली नाही केली तो भाग वेगळा, पण आयुष्यभर तुकोबरायाचा पोशाख काढला नाही. आणि महिला मंडळ माफी मोरगून बोलतो, आज जे आपल्या देवघरात फोटो आहेत का, बऱ्यापैकी, सगळेच म्हणणार नाही आम्ही, बऱ्यापैकी जे फोटो आहेत का ते ओरिजिनल तुकोबरायाचे नाहीत, ते विष्णुपंत पागणेकरांचे. जरा गोड ऐकून जा. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, जर फक्त चित्रपटातल्या भूमिकेनं लोक जर देवारे ठेवून पूजा करत असतील, काय म्हणला महाराज, जर चित्रपटातल्या भूमिकेनं लोक जर देवाऱ्यात ठेवून पूजा करत असतील तर साक्षात तुकोबरायांच्या एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर जग काय करेल. जरा अजून बोलू का आहे काय का. आमच्यासारखे कीर्तनकार तुकोबरायाच्या एकाच अभंगावर आयुष्यभर कीर्तन करतायत. माफी मागून बोलतो, 25च्या पुढे नसतंय भांडवल कुणाचं. आमच्यासारखे कीर्तनकार एकाच अभंगावरती आयुष्यभर कीर्तन करतायत. तुम्ही आमचं एवढं थाटात स्वागत करताय. जरा माफी मागून बोलू का. जर तुकोबरायाच्या जीवनातील थोडा आदर्श आम्ही घेऊन चालायला लागलो तर दिनेश महाराज या जगाचं मला काही घेणं देणं नाही गड्या, पण तो जगाचा मालक आम्हाला डोक्यावर घेऊन फिरल्याशिवाय राहायचा नाही गड्या, डोक्यावर घेऊन फिरल्याशिवाय. म्हणून जास्त नाही बोलणार, पण तुकोबरायाच्या थोड्या तरी पावलावरती पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करा. काय नाही केलं तुकोबरायाने जास्त, काहीच नाही केलं तुकोबरायाने जास्त, फक्त एवढंच केलं, शिंक जांभळी खोकला हे तुकाची वेळ वाहिला. मी बोलतोय काय, काही नाही केलं तुकोबरायानं जास्त, फक्त एवढंच केलं, शिंक जांभळी खोकला हे तुकाची वेळ वाया गेला. आपण पण जास्त नका काय करू, पण शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ आपला सार्थकी लागावा गड्या. देवाला आवडेल ते, देवाला आवडेल. मग महाराज नेमकं ते देवाला आवडतं काय गाड्या, ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस,
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवाळा वैष्णवाचा. महाराज अशी भक्ती केली असं एखादं उदाहरण आहे का जेणेकरून आम्ही तो आदर्श मानू? ऐका, तुकोबारा एके ठिकाणी एका संतांना शरण जातात. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगता. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जगद्गुरु तुकोबाराय विराज, पण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराया मारुतीरायाला शरण जात आहेत. मारुतीरायानं नेमकं असं केलं काय की तुकोबारायानं शरण जावं? दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामाचं. बरं किती दास्यत्व ऐकायचंय? थोडं कराल माझ्यासोबत? घ्या बरं हात वरती सगळ्यांनी एक मिनिट, त्याला थोडा ट्रिपल द्या. निघू द्या. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय सासो की माला पे सिमरू में पिकाना. रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं नाम स्मरे. आणि महाराज जर रामायणातून मारुती या नाव बाजूला काढलं ना तर रामायणात बाकी शून्य येते बरं का. सगळे पराक्रम जे केले ते मारुतीयानं केले. सगळे पराक्रम अगदी स्पष्ट करून देतो. सीताई साहेबाचा शोध मारुतीयानं, लंकेचा शोध मारुतीयानं. बरं आपल्या गावात आपण किती वळवळा करू पण दुसऱ्याच्या गावात जाळून दुसऱ्याची लंका जाळायची, दुसऱ्याची दाढी जाळायची एवढं सोपं आहे का काय? ते काम त्यांनी केलं. बरं प्रभू रामचंद्रांकडे माहित नव्हतं की रावणाच्या मरणाचा बाण आहे, पण तो रावणाच्या मरणाचा बाण सुद्धा आणला मारुतीयानं. नकळत प्रभू रामचंद्राच्या भात्यात गेला, भात्यातून धनुष्यावरती आला, सुटला देखील. पण त्या बाणाला एक वचन आहे, एकतर बाण सुटल्यानंतर त्याला स्पर्श करायचा नाही आणि एकदा सुटल्यानंतर परत तो निष्फळ परत माघारी आणता येत नाही. आणि नेमकं प्रभू रामचंद्राकडून एक चूक झाली, त्या बाणाची दिशा चुकली. बाण मारायचा होता, नाभीत चालला होता छातीकडे. आता काय करावं? दरदरून घाम आला आणि तेवढ्यात हनुमंतराय आले. स्वामी घाम आला, झालंच तसं, बाणाची दिशा चुकली. अहो टेन्शन घेऊ नका, जिथं तुम्ही संपताय तिथून मारुतीयाचं काम सुरू होते. म्हणून तर तुमच्यासोबत माझी नियुक्ती ना, बुद्धिमत्तम वरिष्ठम. काळजी करू नका, एका मिनिटात कार्यक्रम लावतो, लावणाचा पण बाणाचा पण. वायुवेग धारण केला, बाणाच्या वरती समांतर गेले आणि बाणाच्या टोकाला फक्त वाऱ्याचा झपका दिला, टच नाही, दिशा बदलली, बाण नाभीमध्ये गेला, रावण मेला. बरं चला, लंका बिभीषणाला दिली, यायला थोडा उशीर झाला म्हणून भरतजीनं चिता रचली, पण भरतजीला सावध करायचं काम सुद्धा मारुतीयानं. आता ऐका, नेमकं प्रभू रामचंद्र आले, राज्याभिषेक झाला. पण राज्याभिषेका दिवशी राजाचं कर्तव्य प्रजेला काय ना काय दान करायचं, प्रत्येकाला काही ना काय दिलं, पण हनुमंतरायाला काय दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैशीची करीनं वर्तुनी दावीनं नामा म्हणे. वाल्मिक ऋषीने लिहिलंय, त्याच्या पलीकडे जाता यायचं नाही. आता काय करावं लागेल? म्हणले नाही दिलेलं बरं. तेवढ्याशी ताई साहेबांना बघितलं, म्हणले सगळे पराक्रम जर मारुतीयानं केलेत, आमच्या विजयात सगळ्यात मोठा जर हात मारुतीया यांचा, जर त्यांनाच आमच्या ह्यांनी काय दिलं नाही, म्हणले आमच्या ह्यांना तर काही
म्हणजे म्हणते रामाची असली काय, महाराजाची असली काय, पकवाजाची असली काय, गायकाची असली काय, आमदाराची असली काय, पंतप्रधानाची असली काय, म्हणून बिचारा तसं राहिले, नकोच म्हणायला. लय अवघड आहे ती अक्कल काढी ती माझी काढी तीच. आणि खरंच मला प्रश्न पडलाय, आपल्याला कधी कळतं का नाही? कारण लहानपणात बाप म्हणतो आमच्या पोराला काही कळत नाही, तरुण वयात बिचारे म्हणतात आमच्या ह्याला काय कळत नाही, आणि परत म्हातारा झाल्यावर बाप म्हणतो, म्हातारा झाल्यावर पोरं म्हणतात आमच्या बापाला काय सुधारलं. बरं मग करायला तर आपणच सगळे असतोय, तरी बी कळतं का नाही हा प्रश्न माझ्या पुढे बाबा. आणि सीताई साहेब म्हणले आमच्या ह्याला तर काय कळतच नाही. प्रभू रामचंद्र म्हणले बाई तुला कळतं ना तर तुझ्या पद्धतीनं काय द्यायचंय ते दे. बाबा विचार केला नाही, गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, मारुतरायांच्या हातात दिला, मारुतरायांना तो घेतला, झाडावरती जाऊन बसले, हार तोडला, मणी घ्यायचे, दातात टाकायचे, फोडायचे, बघायचे, फेकून द्यायचे, दातात टाकायचे, फोडायचे, बघायचे, फेकून द्यायचे. आणि हा प्रकार सीताई साहेबांना बघितला आणि म्हणल्या वानर ती वानरच का तुम्ही नसता सुधरत. औषिताई साहेब झालं काय एवढं बोलायला, काय झालं म्हणजे चांगलं तिकडून जंगलातून आणलं, राज्याभिषेका दिवशी पंचपक्वानाचं जेवण केलं, तुम्ही पंचपक्वान खायचं सोडून पंतरवायच पळून घेऊन गेला. हे काय बरं आहे औषिताई साहेब बोलता का पण एवढं? अहो मारुतराय तुम्हाला माहिती तुमच्या हातात जो हार आहे त्या मण्यातली एका किंमत काय? अहो एक मणी म्हणजे एका पृथ्वीचं मोल आहे. औषिताई साहेब मला काय करायचं सोन्याचं नाण्याचं मागं न पुढं फुटावड, मी हाय गडी अखंड ब्रह्मचारी, मला काय करायचं सोन्याचं? सोनं लागतो महिला मंडळ तुम्हाला, अयो लय लागत रे, म्हणजे लयच जीव तुमचा सोन्यात, नवऱ्यात कमी पण सोन्यात लय लयच. आज मला जरा चक्रावतेच काय, इकडून वार येतं इकडून काहीतरी येतंय. हा ते ऐका काय, चला जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. महिला मंडळ लय सोनं आवडतं तुम्हाला, म्हणजे आताच्या काळात दिनेश महाराज एकच गिर्यामन जीवाला आराम. आताच्या काळात तोळा बिळा काय बोलायचं नाही, तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतोय सध्या, सोपं का काय, लाखाव गेलाय तोळा. हा लयच आवडतं. जसं तुम्हाला ती मसाड माहिती, मसाड म्हैस रेडी रेडा, ती मसाड लय पळायला लागलं ना तिच्या गळ्यात बघा ती लाकडाचा लोहांडा घालतात, म्हणजे ती जरा आर्या येते. तसं तुमच्या गळ्यात असा सोन्याचा लोहांडा करून घातला ना, तुम्ही त्या लोहांड्याच्या वजनं वाकून मराल, पण लोहांडा नाही रे काढायचा. लय अवघड, लयच आवडतं तुम्हाला सोनं. पण ऐकून जा, अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला, अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या घाला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार दिवस तुळशी माळ गळा, गोपी चंदना टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. एक माफी मागून बोलू का? ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी घाला रे, नाही तर टाळीला दम नाही, गुण काही कुणाला नाही. नाही तर बाबा मेल्यावर मग घालतात मंजुळा, तुळशीच्या पाला मंजुळा, पण तेवढीशाने कुठं देह 5-10 मिनिटात पवित्र होत असतो काय? मग ज्यांनी आयुष्यभर कोंबड्या खाले त्यांना असं तुळशीचा पाला नाही घालायचा, अशी कोंबडीची पकडं कोंबायची खा, आयुष्यभर तू त्याच झपकावल्यात ना, म्हणून लय अवघडे गाड्या. सीताई साहेबांना नेमकं ती बघितलं, सीताई साहेब म्हणल्या मारुतीराय काय बघताय त्या मण्यात, हो का फेकून देताय? ऐका ना सीताई साहेब, या मण्यात मी माझा राम बघतोय, आणि या मण्यात माझा राम कुठं मला दिसत नाही, आणि ज्या गोष्टीत राम नाही ना ती गोष्ट या मारुतीरायाच्या कामाची नाही. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु जय हो वस्तु कृपा करो अविनाशी, पायोजी मैंने राम रतन पायो, पायोजी मैंने राम रतन पायो, मला या धनाची गरज नाही, मी धन लय मोठे मिळवलंय. कोणतं? पायोजी महिने राम रतन धन पायो, ते धन मला मिळालं, याच्यापेक्षा मोठं धन नाही. आणि एकच सांगेल गाड्या बसलेले पण, जोपर्यंत यात राम आहे ना यात, तोपर्यंत त्या रामाची ओळख करून घ्या. याच जन्मे ओळखी करा आत्माराम. नाहीतर बाबा यातला निघून गेले ना, लोक म्हणतात राम नाम सत्य हे, पण ज्याच्यासाठी म्हणते ते झोपलेलं असतंय हो, म्हणून त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत म्हणा. मी एकच सांगेल गाड्या, रोज त्या विश्वात्मक देवाकडे त्या
पंढरीच्या मालकाकडे काही ना काय आपण मागणं मागत असतो, रोज काय ना काय मागतो, रोज गाराणीत आपली, पण कधीतरी एक गाराणं मी सांगतो तेवढं मागा, जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देना देना दे रे रे ना. कधीतरी एक मागणं त्या देवाकडे मागाकडे, देवा ए देवा, एक दिवस मरावत लागणार आहे, एक दिवस या देहाची माती तर होणार आहे गाड्या, पण देवा त्या देहाची माती होण्याअगोदर एक रात्र अशी दे की ज्या रात्रीमध्ये तुझी माळ माझ्या गळ्यात असेल, तुझा टाळ माझ्या हातात असेल, आणि तुझं गीत गाता गाता देवा माझा या जगातला शेवटचा श्वास जाईल. आणि जर असं करत असाल तर निश्चित अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार, किंवा अंतकालीचे मामेव सोरण मुक्त वाकलेवा. म्हणून कधीतरी हे मागणं मागागड्या. हनुमंतराय या मन्यात राम शोधताय, या मन्यात राम नाही म्हणताय, तुमच्यात भर सभेत नेलं, प्रत्येकाने ताना मारला, हनुमंतराय या मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात. शेवटी बिभीषणाने ताना मारला, हनुमंतराय या मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात. महाराज गुडघे टेकले, आपली छाती भरली. श्रीराम वाजवागड्या सगळ्यांसाठी. वा, आपलं हृदय फाडलं आणि आपल्या हृदयात प्रभू रामचंद्र नाही, लखनजी नाही, सीताई साहेब नाही, संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयामध्ये दाखवली. महाराज म्हणतात हीच भक्ती देवाला आवडते. अभंगाचं पहिलं चरण. आवडती देवा
अतिशय गोड वातावरण लय भारी आणलंय गड्या आज तुम्ही काय रामेश्वर दादाच ना लय डेंजर नियोजन आज काय 9:30 वाजले तरी मी थांबत नाही आता हा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची पण कोणती जी हनुमंतरायानं केली ती जी नामदेवरायानं केली ती देह जावो आत्वारा हो पांडुरंगी दृढ भाऊ अजून एक उदाहरण तुमच्यासमोर मांडतो एकदा काय झालं एका नवरा बायकोचं भांडण झालं आता नवरा बायकोचं भांडण संसार हा काही नवीन विषय नाही आणि मला सासू सुना सांगता येत नाहीत बरं का ते सासू सुना सांगायच्या दिवशी येळीन मी त्या दिवशी हिमालयात जाईन कीर्तन नाही करायचं हां ती पण माझ्या मुद्द्याला अनुसरून म्हणून सांगतो ऐका ती भांडणं झाली नवरा बायकोच्या आता नवरा बायकोच्या भांडणात परत शहाण्याने बी पडू नये कारण ती 5 मिनिटात परत नीट होत्यात आपण वाईट होत असतोय त्यामुळे लय अवघड ती भांडणं झाली पण त्याचं बी कारण होतं नवलाची गोष्ट ऐकस काही बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई बाबा ते गोरोबा काका ती मडकी घालवण्यासाठी चिखल तयार करतायत आणि चिखल तयार करत असताना पत्नी पाण्या नाही गेले तेवढ्यात ते बाळ रांगत 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 त्या चिखलात आलं आणि ज्यावेळेस बाळ चिखलात आलं का गोरोबा काका देह भान विसरून देवाचं भजन करतायत विठ्ठल 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 भजन देह भान हरपून चाललंय बाळ पायाखाली आलेलं दिसलं नाही परिणाम बाळाचं मांस आणि चिखल रक्त एक झालं तेवढ्यात पत्नी आली पत्नीनं बघितलं चिखल तर लाल झाला बाळ बघितलं बाळ कुठं दिसत नाही पण बाळाचे कपडे दिसले मग टाहो पडायला सुरुवात केली अहो तुमच्या विट्यामुळं तुमच्या त्या काळ्याच्या भजनामुळं माझं बाळ गेलं अगं आई गेलंय मला पण मान्य झाली चूक आता मान्य पण आता काही करता येत नाही काही झालं ना तरी माझं बाळ मला पाहिजे दोघाचा वाद सुरू झाला आणि तेवढ्यात गोरोबा काका तिला हात लावणार तेवढ्यात तिनं सांगितलं खबरदार जर मला स्पर्श कराल तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे पांडुरंगाची शपथ घातली निश्चिम बघताय हात नाही लावला परत काही महिने निघून गेली काही वर्ष निघून गेली आणि मग लक्षात आला आता शपथ मोडणार नाहीत हात तर लावणार नाहीत माहेराला गेल्या आणि घडलेली घटना आईला सांगितली आईनं सांगितलं हात लावणार नाहीत काय करावं संसार तर चालवायचा आहे तुझी लहान बहीण आहे ती देऊन टाक लग्न जमलं मुरकुटे महाराज आणि लग्न लागलंही पण ज्यावेळेस गोरोबा काका ती नवीन पत्नी पाया पडाय गेली का त्यावेळेस आईनं एक शब्द वापरला जसं पहिलीला सांभाळलंय तसंच दुसरीला सांभाळ आता पहिली कशी हो पहिलीला हात नाही गोरोबा काकानं विचार केला शब्दशः अर्थ घेतला आता हात लावायचा नाही 6-7 महिने निघून गेली ती पुन्हा माहेराला गेली आईला सांगितलं आई 1 मिनिट शांत बसली असती तर तुझ्या मुलीचा संसार सुखाचा झाला असता की काय झालं अगं आई तो शब्द वापरला शिकू कमी कर तो शब्द वापरला आणि त्या शब्दामुळे अजून मला पण स्पर्श नाही बरं चला तुम्ही त्यांना स्पर्श करायला आड घातले पण तुम्ही तर स्पर्श करायला आड नाही ना दोघींनी दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला गोरोबा काकाच्या अंगावरती दोघींनी बाबा सहज गोरोबा काकाचे हात घेते आपल्या अंगावरती टाकले इतकं निस्सीम वैराग्य होतं की हातानं दोष केला हातानं गुन्हा केला म्हणून दोन्ही हात तलवारीने काटून टाकले कोयतीने काटून टाकले काय भक्ती असेल काय टोकाची भक्ती असेल हात टोकून चालले नामदेवरायाचं कीर्तन आता काही दिवसानंतर काही वर्षानंतर वाळवंटात चालू आहे नामदेवरायाच्या कीर्तनात ज्ञानोबारायात सगळे उभा आहेत आणि त्या कीर्तनात गोरोबा काका खाली बसलेत आणि आता मधलं भजन सुरू झालं गोरोबा काका नामदेवरायाने सांगितलं सगळ्यांनी हात वरती करून देवाचं भजन करा त्यावेळेस विचार केला सगळ्याला हात आहेत पण मला हात नाहीत ना काय करावं आई डोळ्यात पाणी आलं गोरोबा काकाच्या काय करायला पाहिजे आता हात तर नाहीत विचार नाही केला ठोटक्यावरती ठोटके आदळायला सुरुवात केली आणि बाबा वैराग्याचं एवढं मोठं टोक हळूहळू त्या ठोटक्यातून रक्त यायला लागलं आणि गोरोबाकाला हात फुटले नामदेवरायाच्या कीर्तनात काय अधिकार असेल जरा एक बोलेल नामदेवरायाच्या कीर्तनात तो पांडुरंग नाचत होता गाड्या नाचता नाचता इतका की देवाचा पितांबर सुद्धा कळायचा इतका देव नाचला दिनेश महाराज मुरकुटे महाराज चिंतामण महाराज बाबा आपल्या कीर्तनात देव नाचेल की नाही सांगता येत नाही गाड्या कारण नामदेवरायाला किस्सा नव्हता मला किस्सा आहे आपल्या कीर्तनात नाचल की नाही देव सांगता येत नाही गाड्या पण त्या देवाकडे एकच प्रार्थना असेल देवा तू नाही नाचला तरी चालेल आमच्या कीर्तनात पण तुझ्या कीर्तनात नाचता नाचता आमचा देह या जमिनीवरती जावा या गादीवरती जावा एवढं भाग्य आमच्या पदरात दे एवढी तरी आम्ही सेवा तुझी करतोच नाही एवढं पदरात दे मला सांगायचंय जी गोरोबा काकांनी केली ती भक्ती देवाला आवडते ही चिथोर भक्ती आवडते देवा मग महाराज आम्ही काय करावं उठा जागे भारे आता भावे चरणी ठेवा माथा
काकड्यात नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पण आता भावे चिरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या किंवा जगजोगी किंवा जाग बोलती आता जागा रे बहिणो जागा. तरी लोकांनी भजन केलं नाही. तुकोबराया सांगतो तू माशी भजारी विठ्ठला नाही तरी गेलं जन्म. तरी लोकांना ऐकलं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम. दिनेश महाराज लोकाला वाटलं तुकोबरे आमच्या पाया पडतायत. लागून या पाया विनवितो तुम्हाला. जरा गोड बोलू का? माझं नाही पण जंगले शास्त्रीजींच्या भाषेत बोलतो. शास्त्रीजी म्हणतायत शास्त्रीजींच्या मनातून असं आलं की कधी कधी असते निंदा पण वाटते स्तुती. कधी कधी असते निंदा पण वाटते स्तुती. मी पटवून देतो. गावातलं एखादं पोरगा ऐकतच नसतं तर आपण काय सांगतो, एक कार्ट्या अरे तुझ्या बापानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलेलं का तुझ्यासाठी? अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र तुझ्यासाठी केली. फक्त त्या बापाची मान खाली जाऊ देऊ नको तुझ्या. ही स्तुती का निंदा आहे बरं? ही निंदा आहे पण दिसायला स्तुती दिसते. आणि खरंच बरं का बाप या जगात लय प्रेम करतो. लय प्रेम. आई प्रेम करते यात दुमत नाही. आई ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर आई 1 रुपया काढून देते. ती आई आम्ही बघितली. आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज. बाप करी जोडी लेकराची गोडी. बाप करी जोडी लेकराची गोडी. बाप करी नाही. पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घड्या हे ऐका महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला नेतात त्यावेळेस कौशल्य माता ढाई मोकलून रामासमोर उभा राहते आणि रडते रामा अरे नको ना जाऊ वनवासाला. तू वनवासाला गेला तर तुझी आई जगायची नाही. पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता रामा तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जगायचा नाही. झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं. कौतुकास पात्र आहेत. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता का? आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून अरे आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते. खरी आईची माया जलाई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग. ए ना माझी आई ग ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग. निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग ए ना माझे आई ग. रामो राम. आई प्रेम करते या दुमत नाही करे बसलेले. पण आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीरावरून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जात. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी.
संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये हसू जरी कणा वाकला घडीवर तो थांब घड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्यार उमगाया बापर. मी रात्रीच्या कीर्तनात कधीच आई बाप सांगत नाही, पण ती आज काळाची गरज आहे म्हणून कालपासून सांगायला सुरुवात केली. लोक म्हणतात महाराज तो निर्गुण निराकारी देव आम्हाला बघायचा आहे, पण माफी मागून बोलेल गड्या तो निर्गुण निराकारी देव बघायचं म्हणल्यावर लय पुण्य करावं लागतं. पण या जगात दोन देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात. त्या दोन देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. त्या आई बापाच्या पाया पडा. विटेवरचा मालक आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. आपला मुद्दा इथं अरे तुझ्या पाया पडतो, फक्त तेवढी बापाची इज्जत जाऊ देऊ नको. याला म्हणायचं लागून या पाया. ही चपरा काही पण आम्हाला वाटतं स्तुती, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशेड, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग किती सांगू तरी नाही कट्टी भटकीचे पुढे सिंदळीचे रडते, तरी लोकांनी भजन नाही केलं. मग नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प हे नाथ बाबा, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग नामनवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा तुको बऱ्या, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग नाथ बाबा. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ नाथ बाबा वासुदेव नावाच्या प्रकरणात सांगतात. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची. हो आजी ते जुन्या काळात यायचे का वासुदेव घरी? वासुदेव यायचे जुन्या काळात घरी. ती उलटी टोपी असायची, त्याला भारी मोराची पिसरी असायची आणि अगदी सजून बरोबर पहाटे 12 वाजता यायचे. झोपला का काय? बरोबर पहाटे 4 वाजता यायचे, पण गाणं लय भारी म्हणायचं. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. बरोबर आहे. आई ते पिंगळे यायचे, एका हातात कंदील एका हातात टिमकी टिम 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 टिम. आता वासुदेव येतो, आता पिंगळा येतो. आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही. आता येतो सकाळ सकाळ बटरावाला पोंग पोंग. सध्या बटरावालाच माणसा जागा होते, त्यामुळेच माणसं माणसात राहिले नाहीत. ती जुन्या काळात वासुदेव यायचं, पण लय भारी शिकवायचं, लय भारी गाणं म्हणायचं. किती गोड होता आहे का? अरे वासुदेवाची ऐका वाणी, अरे जगात नाही राम र दाम करी काम बेड्या दाम करी काम पैशाची जादू नाही आली सांगोरांना याची हव जन्मापासून सारी माणसं जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम करी काम वेड्या दाम करी काम. पैसा शिकवणारी गीत होती, नीती शिकवणारी होतं. मूर्खटी गुरुजी जुन्या काळातली गाणीच भारी होती बघा, आणि जुनं ते खरंच सोनं होतं. रामेश्वर काका आताच्या काय काय काळातल्या गाण्याचं मला मेळच लागा नाही. म्हणजे माझी जिंदगी चालली तरी बी मला की मेळच लागा ना. ते गाणं सांगत आहे काय, म्हणजे हलक्या हाताने 2 आहेत किरण दादा, तरी बी मला मेळ लागा ना. ते गाणं सांगत रोज एकदा तरी मी ऐकतो गाणं. काय सांगत असेल बरं ही. ते गाणं बी असलं दलिंदर आहे. ते गाणं असं म्हणत आहे नकमुका 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 गाणं काय तर आहे बाबा. नेमकं नाकाचा मुक्का की म्हणतंय का काय म्हणतंय मेळच लागा ना ते गाणं. अजून बी एक गाणं आहे लुंगी डान्स आता धोतरण पेंट्या काढून लुंग्या घालायच्या का काय काय माहित, लयच वाटव झालंय. आणि या गाण्यांच्या मध्ये जाहिरातींनी एक लय गाण्यांच्या मध्ये त्या जाहिरातींनी एक लय वाटोळं केलंय भाऊ लय. म्हणजे कसं आहे माहिती का, जशी जाहिरात तसं लोक वारं उपानत्यात. म्हणजे जसं वारं तसं उपानत्यात लोक. ती फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली का? फेअर अँड लवलीची
बघितली कशाची म्हणा किलो किलो लागते आम्हाला महिन्याला बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावाल नवल नाही गाड्याची बी फेअर अँड लवली आली मेन्स फेअर अँड लवली आणि ते असं दावलंय तिनं दादा त्यात फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा होतोय. बरं खरं सांगा प्रामाणिकपणे जर फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होत असता तर मी बसलेले रोज एवढे पैसे कमावतो. तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी आठवडाभर टिकू टिकू लावताय मी रोज फेअर अँड लवलीच्या टप्पात झोपून आंघोळ करू शकतो. काय म्हणलं महाराज रोज फेअर अँड लवलीच्या टप्पात झोपून आंघोळ करू शकतो. मग खरं सांगा मी असा काळा राहिलो असतो का? ते अजून बी एक जाहिरात आहे ती पार्लेची बिस्किटची बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना धावली. बरं खरं सांगा बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असती तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसते का जापानली खा बिस्किट मार उड्या. ते अजून बी एक जाहिरात आहे ते किराणा ते थम्सअपची ते शाहरुख खान आहे ते थम्सअपच्या बाटलीत झाकण काढितं मग शेट थम्सअपच्या बाटलीत झाकण काढितं आणि असं झाकण उडवितो आणि 2 घोट लावितं आणि डायरेक्ट हवेत उडत सांगतो डर के आगे जीत आहे. बरं खरं सांगा माणूस जर थम्सअप पिऊन हवेत उडत असता तर मला एवढं ट्रॅफिक कशाला लागलं असतं. डायरेक्ट तुमच्या पाहुण्याचं कीर्तन होतं ना सकाळी वडगावला ती वडगावचं दौंडचं कीर्तन करून डायरेक्ट 2 घोट लावले असे डायरेक्ट जय हनुमान. अडचण काय ते अजून बी एक जाहिरात आहे ते फक्त महिन्यापुरतीच येते उठा सकाळ झाली निंदोरेकर महाराज भारी सांगतात बघा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या हे आमच्या काळात अलाराम काका होते. अलाराम काका कोण? बरं महिन्यानंतर जाहिरात कुठं पिटती आणि ते साबण कुठं जळवतो मेळ लागत नाही. आणि अजून एक काय बरं का ते म्हणतात फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पुसाय निम्म्याने तर लावलं पप्प तर तोंडाला जाग्यावरती या. मला सांगायचं जुन्या काळातलं खरंच भारी होतं ते वासुदेव घरी यायचं ते सगळ्यात महत्वाचं पैसा शिकवायचं. 4 पुरुष आहेत त्यातला 2 नंबरचा पैसा कसा कमवाय शिकवायचा. आता माणसाला हुशार झाली एकमेकाला सांगायला माणसानं पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं जोडली पाहिजे. पण बाबा उत्तरार्ध बरोबर आहे पण पूर्वार्ध सगळा चुकीचा आहे. कारण पैसा नसल ना बसलेले पैसा नसल ना माणसाचं सोडून द्या कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतं भागारायला का ते कशा त्याच्या नादी लागायचंय. आणि माझ्या वाक्या विश्वास नसेल तर फक्त 2 महिने खिशात रुपये ठेवायचा ना अख्ख्या तळवड्यात बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जवळचा म्हणताय का ती तुम्हाला बघितल्या दुसऱ्या गलीतून जाईल नकोय 1000-500 ही टाकाय बसलंय. फुकट नाही धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. पैशावाल्यालाच या जगात किंमत आहे. जरा गोड बोलू महाराज पैसा खुदा नाही लेकिन खुदा से भी कम नाही. एका हातात पैसे घ्या एका हातात देव घ्या. लोकांकडे जा तो कोबरे आलते ना देव घ्या कुणी आईता आला घर पुसून लोक म्हणले देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. लोक देव नाहीत घ्यायची लोक पैसा घेतील ही पैशाची ताकद आहे. आणि पैसा खरंच महत्वाचा आहे बरं का. पैसा असेल ना तर परके सुद्धा आपले होतात आणि पैसा नसेल ना तर आपली माणसं सुद्धा परकी होतात ही पैशाची ताकद आहे. पैसा पाहिजेत पण नीती जोडून या धन उत्तम हमारी उदास विचारे वेचक. माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. दुःख संत सद्गुरू बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं मागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं मागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. मी इथे वासुदेव म्हणा. माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे लय श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही आणि गरीबी आली म्हणून लाजायचं नाही. दिवस कधी कोणाचा बदल सांगता येत नाही. श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या गरीबानी. बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी हातात कटोरी पडली ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाणा होता म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करू नका. अजून एक गोड वाक्य सांगतो तुम्ही सगळीकडे आज जाहिरातीला लावले म्हणून इथं चाललोय मी. गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्यात निघून जागे बसवेल ना सांगता येत नाही. तुका म्हले आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंका त्याचा बाबा पारड बदलाय वेळ लागत नाही. गोड बोलून जाईल. चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो. चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे. कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. बसलेले जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस
याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून फक्त एक काम करा, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली अभय नरका जाणे. मग कसं जगाल ऐका. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाना तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या बसलेले आतापर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. त्या 100 मुलाच्या बापाला मारावा लागलाय. पुढचं उदाहरण आहे का. पुण्याचे जगद्गुरु तुकोबऱ्यांचे सासरे आहेत आप्पाजी गुळवे. कमीत कमी 36 एकर ऊसाचे मालक आहेत. पण बाबा 36 एकर ऊसाचे मालक असून तुकोबऱ्याचे सासरे असून त्यांना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागलाय. आपल्याला 2 एकर आहे, ती बी 265 आहे. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपलं कुठं ठिकाण लावी. पुढचं उदाहरण आहे का. आजही ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर तासन तास आवाज ऐकतच राहावा वाटतो अशा लता दिदी मंगेशकर, कान कोकिळा म्हटलं जायचं, भारतरत्न पुरस्कार दिलतात, पण नाही राहता आलं गाड्या. पुढचं उदाहरण ऐका. जर 100 रुपये कमवले तर 100 रुपये खर्चाची सुद्धा दानच ज्यांच्याकडे होती ते रतनजी टाटा, नाही राहता आलं. पुढचं उदाहरण ऐका. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात ये. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, पदर पसरत होती, सांगत होती कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेन आणि पर्यायानं माझं छोटंसं बाळ आहे ते पण जगेन. पण हे जग इतकं निष्ठुर आहे. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी गडबड करतात. नाही आधार दिला कुणी. शेवट मरायला निघाली, एक भिकारी तिच्यामुळं वाचला आणि मग तिनं ठरवलं मी जर एखादा जगू शकते तर मी 1000 जगू शकते. शेवटी मरता मरता जाता जाता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. ती सिंधुताई सपकाळ झाली, पण नाही राहता आलं गड्यातील. पुढचं उदाहरण जरा ऐका, मोठ्याचं आहे. सिकंदर नावाचा राजा, अरे जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण मरण जवळ आल्यानंतर सेवेकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं अरे ऐका, काही तासाचा पाहुणा आहे, मरणार आहे, संपणार आहे, जाणार आहे. पण आतापर्यंत माझ्यामुळे रक्ताचे पाठ वाहिले, आतापर्यंत तलवारीच्या अहंकाराच्या पातीनं माझ्यामुळे रक्ताचे पाठ वाहिले. पण ऐकून जा गड्या, आता मरणार आहे, आता अहंकार करून जमणार नाही. पण ज्या दिवशी मी मरल ना त्या दिवशी एक काम करा, माझे तिरडी बांधत असताना इतरांसारखे बांधू नका. माझे हात माझ्या अंगा शेजारी नाही तर मोकळे सोडा, या जगाला कळू द्या अरे सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. अरे जग जिंकलं रे त्या सिकंदरानं. येतानाही मोकळ्या हातानं आणि जातानाही मोकळ्या हातानं. आया था नंगा और जाएगा भी नंगा. आज जवानी पर तेरा निर्माण कल पछताएगा, आज जवानी पर तेरा निर्माण कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. म्हणून गर्व कशाचा करू नका. येताना काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा आपल्या सोबत काही जाणार नाही. आणि जेवढं आयुष्यात कमवलंय ते सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. म्हणून देव ठेवील तसं राहायला शिका.
सेवेसाठी निवडलेल्या अभंगात जगद्गुरु तुकोबाऱ्या दुसऱ्या चरणात म्हणतात, देव ठेवील तसं राहायला शिका, चित्तामध्ये मात्र समाधान धारण करायला शिका. कारण ऐका, आज प्रत्येकजण या जगात दुःखी, तो फक्त दुसऱ्याकडे बघू नये. प्रत्येकाला वाटतं याच्याकडे ये, माझ्याकडे ते नाही, पण आपण आपल्यापेक्षा कमी त्याच्याकडे बघायला पाहिजे. आपल्याला देवानं सगळं चांगलं दिलंय. कधीतरी जरा इंस्टाग्राम यूट्यूब खोलून बघा. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्यांनी कुणाकडे गाणं सांगायचं. हात नाही, पाय नाही, तरी बी काही काही माणसं यशस्वी या जगात. एकदा त्यांच्याकडे बघा, मग आपल्याकडे बघा. देवानं आपल्याला तर चांगलं दिले ना, मग आपण यशस्वी होऊ शकतो ना. म्हणून समाधान चित्तात देव ठेवील तसं राहा. आणि नाही समाधान जर येईल तरी त्याच्या पुढे आपण चालणार आहे का? त्यानं जसं दिलंय, प्रारब्ध क्रियामान किंवा अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन, याच्या पुढं मिळणार नाही. म्हणून आहे तसं राहायला शिका. आता एवढं बोलून, एवढं चांगलं सांगून सुद्धा एखादा म्हणजे महाराज लई प्रमाणे घेतली बा, लई देवाला आवडणारी भक्ती सांगितली बा, सगळ्याची उदाहरणं बिदारणं घेतली बा. आता आलं एक कडेला, अजून आता मेन पॅटर्न काढा जरा थोडासा बाहेर. हां, मग आता जुनं थोडंसं वापरा की आज काय सगळंच नवीन सांगायचं विचार आहे का काय? मग महाराज आम्ही जुनं बी ऐकायसाठी आलो ना, खालून काय काय जण मेसेज करायला लागले, आता महाराज हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आता काय करायला पाहिजे, मी बघतोय ना, जरा नाही का? हा, मग महाराज आता काय बाबा, भजन तर करावं लागणार आहे, चांगलं तर जगावं लागणार आहे. पण खरी एखादा म्हणेल किंवा महाराज जी माणसं चांगलं जगली, ज्यांनी भजन केलं त्यांना समाजानं त्रासच दिला की. ज्ञानोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. तुकोबाऱ्यानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. भगवान बाबानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. वामन भाऊनं भजन केलं, लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी संत सद्गुरू बाळूमामा चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. पण बसलेले पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो तो देव पण त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो, देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार देव त्यांचा. समाजानं ज्ञानोबरायाचा छेड केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबाऱ्याचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरू झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला. भगवान बाबा संत शिरोमणी झाले, आपल्याच लोकांनी त्रास दिला. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे गाव सोसल्याशिवाय तगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे, जो सहन करणार तो मोठा होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं जगताना त्रास झाला तरी शेवट मात्र गोड आहे. तुकोबाऱ्याला जिवंतपणी लोकांनी लय त्रास दिला, पण प्रयाणकाळी देवे विमान पाठवले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले. ज्ञानोबरायानं समाजानं लय त्रास दिला. अगदी ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला तरी लोक म्हणायचे आम्ही वाटलो. ज्ञानोबरायांचा इंद्रायणीला स्पर्श झाला तरी लोक आम्ही म्हणायचे आम्ही वाटलो. पण त्याच ज्ञानोबरायाच्या समाधीला हात लावून आज पवित्र होण्यासाठी आळंदीत लाखो लोकांची गर्दी, ही ज्ञानोबरायाची ताकद आहे. बसलेली ऐका, तुम्ही आम्ही ज्ञानोबरायाच्या समाधीवर नतमस्तक होऊ यात नवल नाही, पण हे आभाळ सुद्धा ज्ञानोबरायाच्या समाधीवरती नतमस्तक होते. कसं ऐका, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल हो, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली हो, ज्ञानराज माझी माऊली. चांगलं जगा, चांगलं जगताना त्रास होईल, पण शेवट मात्र गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अजून बी एखादा म्हणेल नाहीच जगलो, नाहीच भजन केलं तर मग ना बाबा काय सांगतात ऐका जरा. आता हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, आणि दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरते शेवटी बहा, काळ बांधून येईल, सरते शेवटी बहा, सरते शेवटी बहा, काळ बांधून येईल, सरते शेवटी बहा.
आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐकून जा, या जगात सर्वात मोठे 19 राजे झाले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होती, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमच्या हिंदूंचा अभिमान आहे, आमच्या हिंदूंचाच अभिमान आहे. निश्चित आज आपण सगळे जे कोणी आहोत ना, मला जातीवादात पडायचं नाही, आपण जे आज सगळे कोणी आहोत ते फक्त राजांमुळे ते एवढं विसरून चालायचं नाही गड्या, एवढं विसरून जमायचं नाही. आज आपल्याला आपली नावं एवढंच नाही, आजचा हा सप्ताह होतोय तो राजांमुळे, आजचा हा सप्ताह होतोय, आजचं हे कीर्तन होतंय ते राजांमुळे, आपलं गावचं मंदिर त्याच्यावरती कळस बसतोय ते राजांमुळे, आपल्या अंगणात तुळस आहे ते राजांमुळे, आपल्या आया बहिणींच्या कपाळावर कुंकू सुरक्षित आहे ते राजांमुळे. सगळ्यात महत्त्वाचं मी विकास महाराज आहे, हे पण राजांमुळे आहे, हे त्यांची ताकद आहे. नाही तर मी विकास महाराज नसतो, फक्त राग येऊ देऊ नका, मी अब्दुल भाई असतो. हां, ही ताकद राजेंची. आणि त्याच राजांनी आयुष्यात केलेली सर्वात मोठी कामगिरी क्रांती कोणती ऐका. प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार करील काही कल्पना युक्तीची, कल्पना युक्तीची
शामियाना उभारला बेटीसाची छान उभारीला बेटीसाची छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि आशा या शामियान्याला खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला सैयद संगतीला शिवबाच्या संगती शिवबाच्या संगती महाला अहो म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या शामियात येऊन बसलेला आहे आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसं आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तरी आम्हा हिंदूंचा स्वभाव आहे अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मात मोरी करण्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही तर नाव नाही सांगणार शिवबाबा खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोखून नजरा घरी जिरा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला खान दाभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला खरखर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबाडला इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली मध्ये बीच ढकलला वाघनक्याचा मारहाण केला पोटाला खानाचा कोटला बाहेर आला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आम्हा हिंदूंचा विजय झाला आणि अफजल खानाचा पराभव झाला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त साधले पावन केला कृष्ण झाला गुलामीची लावली ध्यान शिवशाहीत मानला ठाण शिवशाहीत मानला ठाण आता आमचं झालं एकदा सगळ्यांनी खालचे हात वर करा बरं आमच्यातलं कोणी म्हणणार नाही आपला आवाज गेला पाहिजे हा ऐका प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलामतौस शिवासाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय जवान संत शिरोमणी भगवान बाबा की बोला बोला बोलू ममच्या नावाने विठो बारक माये
बोलता बोलता अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ सांगू शकलो. राहिलेली 2 चरणं पुन्हा आयुष्यात कधी योगाला तर आठवण करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण 2 चरणावरती बरेच बरेच उदाहरणं देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि थोडा उशीर झाला. बरं लय झालंय पण असू दे, अजून भागली नाही बघ, थोडी घेतो. झालंय फक्त एवढंच आता सांगतो ऐका. अगदी खऱ्या अर्थानं सगळी प्रमाणं वगैरे घेऊन पटवून देण्याचा प्रयत्न केला. जी देवाला भक्ती आवडते ती फक्त नामस्मरण भक्ती तेवढी करा, जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बसलेली कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून आताच्या काळात योग यागविधी येणं नवे सिद्धी. आताच्याही काळात देव दिसतो, आताच्याही काळात देव बोलतो, पण आमची भक्ती तिथपर्यंत पोचत नाही. भक्ती का पोचली की आमचं जीवन सफल झालं म्हणायला काही अडचण नाही. जाता जाता फक्त एक सूचना असेल. अहिल्यानगर जिल्ह्यातलं कर्जत तालुक्यातलं माझं गणेशवाडी नावाचं छोटंसं गाव. त्या माझ्या गावामध्ये माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरू तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब संत सद्गुरू बाळू मामा, त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा जगातलं धर्मवीर संभाजी महाराजांचं पहिलं मंदिर माझ्या घरी उभा राहतंय म्हणण्यापेक्षा 23 मेला 21, 22, 23, 24 4 दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अगदी 2 कोटीचं मंदिर 1.25 वर्षामध्ये बांधलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं, बाळूमामाच्या आशीर्वादानं हे सगळं शक्य झाले. जाता जाता एक विनंती करतो, एका महिन्यामध्ये अजून 20 लाख रुपयाची गरज आहे. रोज त्यासाठी फिरतोय, रोज त्यासाठी प्रत्येकाजणापुढे हात पसरतोय. फक्त जाता जाता एकच विनंती असेल, मागितलं तर काही अडचण नाही ना. फक्त एकच सांगेल, तुमच्या सप्ताह कमिटीची वर्गणी देऊन जर तुम्हाला वाटलं विकास महाराज लहान वयामध्ये काहीतरी करतायत, धाकटा आत्मापूर प्रति आत्मापूर करतोय तयार वाटलं तर निश्चित त्या मंदिराला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देण्याचा प्रयत्न करा. कीर्तन झाल्यानंतर 5-10 मिनिटं मी या ठिकाणी असेल, वाटेल त्याने निश्चित मदत करा. कुठेही आपण 100-200 रुपये रोज घालवत असतो. कुठेतरी धर्म कार्याला दिल्यानंतर धर्म आपल्या बाजूने उभा राहत असतो. वाटलं तर नक्की निश्चित द्या. आणि बाळूमामाचा नियम असा आहे, बाळूमामा एका हातानं घेतात आणि हजारो हातानं देतात. कारण तो महादेवाचा अवतार आहे आणि महादेव भोळे, घेतं कमी पण त्याच्या मोबदल्यात देतं जास्त. म्हणून देऊन बघा, आपल्या जीवनाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नसतील कॅश आणली, मला माहिती आहे रात्रीचा टाईम आहे, नाही तो संध्याकाळी खिशात पैसे घेऊन फिरत, पण सगळ्या जणांच्या खिशात मोबाईल दिसते ते. त्यामुळे माझ्या बी खिशात फोनपे आहे. त्यामुळं सगळ्या जणांना कॅश स्कॅनर पाठवतो. सगळ्यांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत करा. बरोबर आहे ना मुरकुटे गुरुजी? करा निश्चित मदत. धर्मकार्य जर आपलं कीर्तनकार कुठलं तरी करतोय तर राहा त्याच्या पाठीमागं उभा, एवढीच विनंती असेल. आणि यांची इच्छा आहे म्हणून एक शेवटचं गाणं म्हणतो, थांबतो. अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, अतिकाची गुलाबाची धंदा मोठा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. विश्वेश्वर शंभूचा अवतार, अरे बाळूमामा पायाचा काटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. माझ्या लांबीला वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ दिली. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. आणि फक्त या सप्ताहाला शुभेच्छा देत असताना 35 वर्ष ना 27 या सप्ताहाला शुभेच्छा देत असताना एकच सांगेल, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा सप्ताह आपला निर्विघ्नपणे असाच चालत राहावा आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सप्त्याचं नाव व्हावं, हीच अपेक्षा सगळ्या संतांच्या आणि भगवंताच्या चरणी असेल. शिष्टमले दादा तुम्ही अतिशय गोड साऊंड सिस्टम दिली. युको गेन ट्रबल महाराजाला जसं पाहिजे तसं अगदी सेम सगळं व्यवस्थित दिलं. तुम्हाला बी धन्यवाद. आमचा काय आवाज एवढा गोड नाही, पण तुम्ही आमचा आवाज गोड करून लोकांपर्यंत देता, हे तुमचं विशेष आहे. म्हणून एकदा श्रीराम साऊंड सिस्टम तुम्हालाही धन्यवाद देतो. सगळ्याला भुका लागल्यात, मला बी लागली, त्यामुळे आता थांबू. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलले रे पुरे